नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत भरली वांग्याची भाजी आणि ती पण वाटण न वाटता आपण बनवणार आहोत. अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यात ही भाजी आपण बनवणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला लागणार आहेत वांगी आधी आपण स्वच्छ धुवून घेऊयात. धुवून झाल्यानंतर आता आपल्याला हे कट करून घ्यायचे आहे. याच्यावरती जे काटे आहेत ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि तसं देठ अर्ध कट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर ह्या पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचे आहेत. आपल्याला भरली वांगी बनवायची आहेत त्यामुळे Are you sleeping? Are you sleeping, brother John, brother John? आता मसाला बनवायला आपल्याला लागणार आहे 2 मीडियम साईज कांदे. त्यानंतर ह्याच्यामध्ये टाकूया सुके मसाले, 2 चमचे धने पावडर, लाल तिखट, हळद, गरम मसाला, बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ घालून आता हे आपण थोडंसं ह्याच्यामध्ये पाणी घालून हे मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण शेंगदाण्याचा कूट टाकणार आहोत अर्धी वाटी आणि शेंगदाण्याचा कूट घालून झाल्यानंतर हे परत एकदा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि वांगी जे आहेत त्याच्यामध्ये हे मसाला आपल्याला भरायचा आहे. तर चला आपण आता वांगीमध्ये स्टफिंग करून घेऊया. या प्रकारे असं थोडा मसाला आपल्याला ह्याच्यामध्ये भरून घ्यायचा आहे. स्टफिंग करून झाल्यानंतर उरलेला जो मसाला आहे तो आपण ग्रेव्हीसाठी वापरणार आहोत. तर चला मग आता भाजी बनवायला घेऊयात. तर कढईमध्ये इथं टाकणार आहे मी 1.5 चमचा तेल. तेल घालून झाल्यानंतर तेल थोडंसं गरम झालं की ह्याच्यामध्ये आपण टाकूया जिरं अर्धा चमचा. जिरं छान तडतडलं की ह्याच्यामध्ये आपण भरलेली वांगी तेलामध्ये सोडायची आहेत. त्यानंतर उरलेला जो मसाला आहे तो ह्याच्यामध्ये घालायचा आहे आणि मसाला घालून झाल्यानंतर हे आपण छान एकदा मिक्स करून घेऊया. मीठ आपण आधीच मसाल्यामध्ये वापरलेलं आहे त्यामुळे आत्ता मीठ जे आहे ते वापरायची गरज नाही आहे. आता हे मिक्स करून घेऊया आणि मिक्स करून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये गरजेनुसारच पाणी टाकायचं आहे. आपल्याला जास्त पाणी वापरायचं नाही आहे. आता ह्याच्यामध्ये टाकणार आहे मी जे आपण मसाला ठेवलेलं ताट होतं त्याच्यामध्येच पाणी टाकून ते पाणी ह्याच्यामध्ये टाकणार आहे. आता थोडंसं पाणी अजून ॲड करणार आहे आणि ह्याच्यावरती झाकण ठेवून फक्त 10 मिनिटे आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. इथे आपली भाजी बघा मस्त अशी शिजलेली आहे. ही भाजी तुम्ही भाकरीबरोबर, चपातीबरोबर किंवा पांढऱ्या भाताबरोबर खाऊ शकता आणि खूप सोपी रेसिपी आहे. ह्याच्यासाठी वाटणसुद्धा वाटायची गरज नाही आहे. तर चला आता मी तुम्हाला ताटामध्ये काढून दाखवते. वांगी एकदम परफेक्ट अशी शिजलेली आहेत आणि भाजीला खूप छान टेक्स्चर आलेलं आहे आणि कलरसुद्धा किती सुंदर आलेला आहे तुम्ही बघू शकता. तर रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.